आई कुठे काय करते मालिका बंद झाल्यानंतर आता मालिकेतील अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने असं लिहिलं आहे की 19 नोव्हेंबर 2024 रोजी आई कुठे काय करते या मालिकेचं खूप रात्री शूटिंग संपलं. 20 तारखेला मतदान आणि 21 तारखेला आता होऊ दे धिंगाणा 3चं आणि आई कुठे काहीच्या सहकलाकारांसोबत शूटिंग होतं. म्हणून मग 22 तारखेला म्हणजेच काल माझ्या मेकअप रूममध्ये माझं राहिलेलं सामान घेण्यासाठी मी शेवटचं समृद्धी बंगल्यावर गेलो होतो. बंगल्यावर शूटिंगचा जो भाग होता तो तोडायचं काम चालू होतं. मला आधी समृद्धी बंगला आहे म्हणून हा ओळखूच आला नाही. हीच का ती वास्तू जिथे आम्ही 5 वर्ष स्वतःचं घर समजून बिंदास वावरत होतो. गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू प्रोजेक्ट गुंडाळून ट्रकमध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे तसंच हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडून नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक. आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं. DKPचे राजनशाही सर आणि स्टाफ राहो यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता. अगदी 5 वर्ष खरोखर एक सुंदर घर वाटत होतं. त्यातली माणसं खरी खरी वाटत होती. आणि आज काही क्षणातच त्यातलीच सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली. एका क्षणात ते घर नव्हतं तो सेट होता असं जाणवलं. याला जीवन असे नाव म्हटलं जातं बहुतेक. आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्त्या बनवल्या जातात. रोज तिची आराधना पूजा केली जाते. काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केली जाते. तसंच काहीसं सिनेमाचं आणि मालिकेचं होत असावं. खरं तर हे मला खूप वर्षांनी जाणवलं होतं. दिस इज अ इमॅजिनरी वर्ल्ड, इल्युजन वर्ल्ड. एका लेखिकेच्या कल्पनेत एक कुटुंब येतं. एक कथा येते. त्या कुटुंबाला शोधत घर आर्ट डायरेक्टर तयार करतो. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून त्या घरामध्ये आणतो. स्वयंपाकघर, देवघर, हॉल, बेडरूम. कोणाला विश्वास बसणार नाही, पण या समृद्धी बंगल्यावर 40 लोकेशन तयार केली गेली होती. अक्षरशः कोर्टरूम पण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसेस, आश्रम, हॉस्पिटल. 90% शूटिंग आम्ही ह्या बंगल्यातच केलं होतं. फक्त गाडीतले आणि रस्त्यातले काही सीन्स आम्ही समृद्धी बंगल्याच्या बाहेर करत होतो. ते पण 2-4 किलोमीटरच्या परिसरात. 3 वेळा फक्त फिल्म सिटीच्या DKPच्या अनुपमाच्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं. समृद्धीच्या सेटवर तुळशी वृंदावन पण डिस्मेंटल केलं. पण मी मात्र त्याच्यातलं तुळशीचं रोप माझ्यासाठी राखून ठेवलं. ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हटलं नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलो. तर मित्रांनो, आई कुठे काय करते ही मालिका बंद झालेली तुम्हाला आवडली आहे का? कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.